आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 त्या शेवटच्या प्रकरणामध्ये सांख्यिकी मधील मध्यक काढण्याची पद्धत अभ्यासणार आहोत। आपण मागच्या वर्गामध्ये मध्यक काढण्यासाठी त्या ठिकाणी आपण अवर्गीकृत वारंवारता सारणीचाच विचार केला होता। तर आपण पाहिलंय की मध्यक काढण्यासाठी जर प्राप्तांकाची संख्या सम असेल तर आपण n/2 आणि n+2/2 यांची सरासरी घेऊन येणारा जे काही क्रमांक असेल तेवढ्या क्रमांकाचा प्राप्तांक हा त्याचा मध्यक असतो। आणि जर प्राप्तांकांची संख्या जर विषम असेल तर n+1/2 याचं जे उत्तर येईल तेवढ्या क्रमांकाचा प्राप्तांक त्या दिलेल्या प्राप्तांकाचा मध्यक असतो असं आपण पाहिलेलं आहे आतापर्यंतच्या अभ्यासामध्ये। आता आपल्याला यावर्षी वर्गीकृत वारंवारता सारणीवरून मध्यक काढायचे, तर त्याच्यासाठी काही पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या आपण अगोदर बघूया। सर्वप्रथम लक्षात घ्या, यामध्ये आपल्याला मुख्यत्वे करून 4 पायऱ्याचा विचार करायचा आहे। सारणी अगोदर आपण पाहिलं, मध्यक काढत असताना सरळ पद्धतीने असेल तर 4 स्तंभ काढतो, त्याच्यानंतर गृहीत मध्य पद्धतीमध्ये 5 स्तंभ काढतो आणि त्याच्यानंतर मध्य प्रमाण विचलन पद्धतीमध्ये 6 स्तंभ काढतो। आता या ठिकाणी आपल्याला एकूण 3 उभे स्तंभ काढायचे, फक्त 3, म्हणून स्तंभांची संख्या लक्षात ठेवण्याची तेवढी आवश्यकता नाही जशी ज्याच्यामध्ये मध्यक काढण्याच्या याच्यामध्ये होती। मध्यक काढत असताना स्तंभ फक्त 3 आहे आणि पहिल्या स्तंभामध्ये त्यापैकी नेहमी सारखंच वर्ग असेल आणि दुसऱ्या स्तंभामध्ये वारंवारता असेल। आता ह्या 2 स्तंभाचं तर पूर्णपणे आपण दिलेल्या सारणीवरूनच भरू शकतो, फक्त राहिला प्रश्न तिसऱ्या स्तंभाचा। तर तिसऱ्या स्तंभामध्ये काय, स्तंभ 3 मध्ये पेक्षा कमी प्रकारची संचित वारंवारता लिहिली। आपण संचित वारंवारता पाहिलेली आहे। संचित वारंवारतेचे 2 प्रकार होतात, पेक्षा कमी आणि पेक्षा जास्त। तर या ठिकाणी आपल्याला पेक्षा कमी प्रकारची संचित वारंवारता घ्यायची आहे। त्याच्यानंतर एकूण वारंवारतेची बेरीज, नंतर त्याच्या पुढची आपण रकाने पूर्ण भरल्याच्या नंतर सर्व संपल्याच्या नंतर एकूण वारंवारतेची बेरीज जे असेल, वारंवारता आपण लिहिलेला दुसरा स्तंभ आहे त्याची बेरीज करायची। समजा त्याला आपण n म्हणूया, तर त्या n ला 2 ने भागायचं, म्हणजे जर समजा पूर्ण वारंवारता f ची किंमत 100 आली, 100 आली तर 100 भागिले 2 म्हणजे किती येतात, 50 येतात। 50 आली किंमत, तर त्या 50 किंवा त्याच्यापेक्षा जास्त किंमत असणारी संचित वारंवारता शोधली। तिसऱ्या स्तंभामध्ये शोधायचं आपल्याला की n/2 एवढी किंमत किंवा याच्यापेक्षा जास्त असणारी किंमत कोणत्या संचित वारंवारतेमध्ये येऊ शकते, आणि जी ही संचित वारंवारता असेल त्याशी निगडित जो वर्ग असतो त्या वर्गाला आपण काय म्हणतो, मध्यक वर्ग असे म्हणतो। आणि हे मध्यक वर्ग झाल्याच्या नंतर शोधल्याच्या नंतर आपल्याला या सूत्राचा वापर करायचा। ते सूत्र बघा, मध्यक बरोबर आहे L अधिक n/2 वजा CF छेद F गुणिले H। L अधिक n/2 वजा CF भागिले F गुणिले H, ज्यामध्ये L म्हणजे मध्यक वर्गाची खालची मर्यादा किंवा सीमा आणि n म्हणजे वारंवारता, आपण जे काही F काढलेला आहे, CF मध्यक वर्गाच्या आधीच्या वर्गाची वारंवारता, मध्यक जो वर्ग असेल त्याच्या अगोदरच्या वर्गाची वारंवारता असेल, आणि H म्हणजे मध्यक वर्गाचे जे काही मध्यक वर्ग काढलेला आहे त्याचं वर्गांतर, आणि F म्हणजे मध्यक वर्गाची वारंवारता। अशा प्रकारे हे अक्षर आपल्याला लक्षात आल्याच्या नंतर याच्यामध्ये डायरेक्टली त्या सारणीवर किमती ठेवायच्या आणि कॅल्क्युलेशन सोपं असतं, तेवढं काही अवघड नाही, त्याच्यावरून तुम्हाला मध्यक काढता येतो। पण याच्यामध्ये लक्षात ठेवा एक बाब अतिशय महत्त्वाची आहे, दिलेले वर्ग जर तुम्हाला सलग स्वरूपामध्ये दिलेले नसतील तर तुम्हाला अगोदर सलग करून घ्यावे लागतात, आणि सलग करून घेत असताना आपण जे म्हणत होतो आता किती 3 स्तंभ काढावे लागतात, तर त्यावेळेस किती काढावे लागतील आपल्याला,
4 स्तंभ काढावे लागतील, वर्ग आणि सलग वर्ग झालं, म्हणजे एक रकाना तो सलग वर्गाचा वाढतो. ठीक आहे. तर आता प्रत्यक्षात आपण 6.2 मधील उदाहरणे सोडूया. बघा 6.2 मधला पहिला प्रश्न असा आहे, पुढील सारणीत एका सॉफ्टवेअर कंपनीतील दैनंदिन कामाचे तास व तेवढा वेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिली आहे. त्यावरून कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामाच्या तासांचे मध्यक काढा. ठीक आहे. सारणी याप्रमाणे आहे. दैनंदिन कामाचे तास 8 ते 10. 8 ते 10 तास काम करणारे कर्मचाऱ्यांची संख्या 150 आहे. 10 ते 12 दैनंदिन कामाचे तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 500 आहे. 12 ते 14 तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 300 आहे. 14 ते 16 तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 50 आहे. तर आता सांगितल्याप्रमाणे आपण याच्या पायऱ्या कंप्लीट करू. सर्वप्रथम पहिल्या स्तंभामध्ये वर्ग लिहू, दुसऱ्या स्तंभामध्ये वारंवारता लिहू. म्हणजे हे 2 पायऱ्या कंप्लीट करू आपण. 8 ते 10, 10 ते 12, 12 ते 14 आणि 14 ते 16 याप्रमाणे आपण हे वर्ग लिहिले. 8 ते 10, 10 ते 12, 12 ते 14, 14 ते 16. यानंतर ह्याची वारंवारता लिहू. 150, 500, 300 आणि 50. त्यानंतर n म्हणजे समेशन ऑफ fi बरोबर आहे. आता ह्या झाल्या 2 पायऱ्या. आता आपली तिसरी पायरी म्हणजे संचित वारंवारता पेक्षा कमी हे रकाना भरायचा आहे, हा स्तंभ भरायचा आहे. पेक्षा कमी आणि पेक्षा जास्त अशा 2 प्रकारच्या संचित वारंवारता सारणी असतात. पेक्षा कमी म्हणलं की वरून बेरीज करत यायचं आणि पेक्षा जास्त म्हणलं की खालून बेरीज येत असते. बरोबर आहे. आता हे 150च्या वर काहीच नाही म्हणून हे 150 ला 150 ऍज इट इज लिहूया. याची बेरीज 150 आणि 500. 150 अधिक 500 म्हणजे 650. 650 अधिक 300 म्हणजे 950. 950 अधिक 50 म्हणजे किती? 1000. हे झालं संचित वारंवारता. ही सुद्धा पायरी आपली संपली. आता आपण काय करायचं? यांची बेरीज करायची. यांची बेरीज किती येते? हे टोटल आपण केलं तर हे एवढेच येते. 5 आणि 3 हे जे आला नंबर तेवढा 5 आणि 3 800 आणि हे 200 म्हणजे 1000. आलं लक्षात? तर हे 1000 आहे. इथपर्यंत पायरी संपली. आता आपल्याला n/2 करायचं. n/2 म्हणजे हे 1000 आहे. 1000 भागिले 2 म्हणजे किती? 500. तर 500 संचित वारंवारता मध्ये बघायचं 500 किंवा 500 पेक्षा जास्त असलेला अंक कोणत्याच्या समावेश होतो? याच्यामध्ये तर शक्य नाही, फक्त याच्यामध्ये असू शकतो. म्हणून आपला हा झाला मध्यकीय वर्ग. याला मध्यकीय वर्ग म्हणतात. हा झाला आपला मध्यकीय वर्ग. आता एकदा का मध्यकीय वर्ग झाला की मग आता आपण याच्यामध्ये याला काय म्हणतो? याच्या किमती घेऊ शकतो. L मध्यक वर्गाची खालची मर्यादा L ची किंमत किती आहे? खालची मर्यादा 10 आहे. बरोबर. याला काय म्हणतो आपण? ही झाली F, म्हणजे याला F म्हणायचं. F बरोबर हे F झालं. त्याच्यानंतर हे CF झालं. F बरोबर किती? 500. CF म्हणजे कम्युलेटेड फ्रिक्वेन्सी. हे या मध्यक वर्गाच्या अगोदरच्या वर्गाची संचित वारंवारता म्हणतो आपण त्याला CF. CF 150. त्याच्यानंतर अजून काय लागतं आपल्याला? F झालं, CF झालं. त्याच्यानंतर H म्हणजे मध्यकीय वर्गाचं वर्गांतर. 12 - 10 किती आलं? 2. या ठिकाणी वर्ग सलग आहे. 8 ते 10, 10 लगेच 10 आहे. 12 लगेच 12 आहे. म्हणजे वर्ग सलग आहे. सलग करण्याची गरज नाही म्हणून 3च रकाने आलेली आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात येणं आवश्यक आहे. आता आपण याचं सूत्र लिहूया. म्हणून
मध्यक बरोबर आहे, मध्यक बरोबर L अधिक N/2 वजा CF छेद F गुणिले H, अशा प्रकारे हे सूत्र आहे. याच्यात किमती भरूया. मध्यक बरोबर आता आपण काढूया L 10 आहे अधिक N/2 1000 भागिले 2 म्हणजे किती 500, CF आहे 150 आणि F आहे 500 आणि H किती 2. फक्त आता याला सोडवायचं. म्हणून मध्यक बरोबर आहे 10 ला 10 अधिक हा कोण सोडूया आपण 500 वजा 150 350 छेद 500 आणि ही गुणिले 2. आता 0 0 कॅन्सल झाला, 5 ने भाग देऊ, 5 7 35 5 10 50. त्यानंतर मध्यक बरोबर आहे 10 अधिक हे 7/10 आणि गुणिले किती येते 2 आहेत. परत या 2 न कटवता येतं कारण गुणिलेच आहे. 2 पंच 10. म्हणून मध्यक बरोबर 10 अधिक 7/5. म्हणून मध्यक बरोबर आहे 10 अधिक 5 न भाग देऊ, 5 1 5 2 उरले 5 चोक 20. म्हणून मध्यक बरोबर आहे 10 ने 11.4 तास. म्हणून शेवटी काय सांगता येईल, म्हणून कर्मचाऱ्याच्या दैनंदिन कामाच्या तासाचे मध्यक बरोबर आहे 11.4 तास. हे आपल्याला उत्तर सांगता येतं. बघा यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. एका आंब्यातील आंब्याची झाडे व प्रत्येक झाडापासून मिळालेल्या आंब्याची संख्या यांचे वारंवारता वितरण दिले आहे. त्यावरून दिलेल्या सामग्रीचे मध्यक काढा. ही दिलेली अशा प्रकारची सारणी आहे. तर आपण ठरल्याप्रमाणे याचे 3 स्तंभ काढणार आहोत कारण वर्ग सलग स्वरूपाचे आहेत. 50 ते 100 झाले की लगेच 100 ते 150 म्हणजे वर्ग सलग स्वरूपाचे आहेत. म्हणजे 3 स्तंभ आपल्याला काढावे लागतील. हे 50 ते 100 आंब्याची संख्या असणाऱ्या झाडांची संख्या आहे 33. 100 ते 150 पर्यंतच्या आंब्याची संख्या असणाऱ्या झाडांची संख्या 30. याप्रमाणे 150 ते 200 असणाऱ्या आंबे असणाऱ्या झाडांची संख्या 90. या प्रकारे दिलेली माहिती आहे. ही माहिती अगोदर सारणीमध्ये आपण पहिले 2 स्तंभ आपण कंप्लीट करू. 2 पायऱ्या कंप्लीट होतात. पहिलं 50 ते 100 पहिला वर्ग आहे. 100 ते 150 दुसरा वर्ग आहे. त्याच्यानंतर 150 ते 200, 200 ते 250 आणि 250 ते किती मग 300. याप्रमाणे आपले वर्ग कंप्लीट आहे आणि त्यांची संख्या 33, 30, 90, 80 आणि 17. आता आपण काय करायचं, तिसरी पायरी आपली संचित वारंवारता काढायची पेक्षा कमी. पण याच्या वर एकही संख्या नाही. 33 ला 33 येते, यांची बेरीज इथे लिहायची, यांची बेरीज इथे लिहायची, यांची बेरीज इथं, याची बेरीज इथं, याप्रमाणे चालू द्यायचं. 30 आणि 33 आणि 30 यांची बेरीज किती होते 63. 63 अधिक 90 किती होते 153. 3 ला 3 9 6 15. त्याच्यानंतर 153 अधिक 80 किती होती 8 आणि 5 13 233. 233 अधिक 17 7 आणि 3 10 3 आणि 2 5 म्हणजे किती झाले हे 250.
मग आता हे किती आहेत एकूण, मग एवढेच असतात 250. आता आपण काय करू, याच्यामध्ये n/2 करूया. n/2 म्हणजे 250/2 म्हणजे 2 2 4 2 5 10 125. 125 ही संख्या कुठे आहे ते शोधायचं आपल्याला संचित वारंवारता सारणीमध्ये. 33 याच्यामध्ये 125 येणं शक्य नाही, 63 याच्यामध्ये सुद्धा येणं शक्य नाही. हा 153 मध्ये येऊ शकतं आणि म्हणून याचा मध्यक वर्ग हे होतो. एकशे 25 ही संख्या 150 ते 200 या वर्गात समाविष्ट आहे किंवा आहे. म्हणून मध्यक वर्ग काय झाला बघा, आपला मध्यक वर्ग काय आहे, मग 150 ते 200 हा झाला आपला मध्यक वर्ग. आता आपल्याला सगळ्या किमती काढता येतील. याला आपण काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी म्हणतो f. याला कम्युनिटी फ्रिक्वेन्सी, संचित वारंवारतापेक्षा कमी. म्हणजे या मध्यक वर्गाच्या वारंवारतेच्या अगोदरची वारंवारता, संचित वारंवारता, त्याला आपण CF म्हणतो. ह्या सगळ्या किमती लिहू. एक एक किंमत आपण स्टार्टिंगला L म्हणजे याला म्हणतो आपण L, मध्यक वर्गाची खालची मर्यादा, खालची सीमा 150. त्याच्यानंतर L च्या नंतर काय घेतो आपण, n/2. n/2 माहित आहे, n/2 किती 125. त्याच्यानंतर अजून काय लागतं आपल्याला, f किती आहे, f आहे 90. आणि त्याच्यानंतर h म्हणजे मध्यक वर्गाचं वर्गांतर. 200 ते 100 म्हणजे 200 मधून 150 वजा करा, किती आहे 50. मध्यक बरोबर बघा सूत्र, मध्यक बरोबर आहे L अधिक कंसामध्ये n/2 वजा CF छेद f गुणिले h. हे सूत्र आहे आपलं. या सूत्रामध्ये फक्त आपल्याला किमती ठेवायची. मध्यक म्हणून मध्यक बरोबर L ची किंमत आहे 150 अधिक n/2 किती 125 वजा CF किती आहे 63 आणि f किती, f आहे 90 गुणिले h किती आहे 50. म्हणून मध्यक बरोबर 150 अधिक 125 मधून 63 काढून टाकू, 62/9 90 गुणिले 50. म्हणून मध्यक बरोबर आहे, मध्यक बरोबर 150 अधिक हे 0 कटला, हे कटून टाकले इथला 0, हे 0 या 0शी कटून गेला. काय राहिलं आता इथं 62 गुणिले 5/9. मध्यक बरोबर 150 अधिक हे 5 दोन्ही 10 5 सक 30 आणि 31/9. मध्यक बरोबर 150 ला 150 अधिक 9 न भाग देऊ याला, 9 त्रिक 27 4 उरले 9 चौक 36. परत 40 मधून 36 गेले, अजून 4 होता, 9 चौक 36 असं 4 4 येत राहतील, ते राहू दे असंच. म्हणून मध्यक बरोबर आहे 150 अधिक 34.4 म्हणजे किती झाले 5 आणि 3 8 184.4 म्हणजे अप्रॉक्सिमेट काय म्हणता येईल 184, कारण इथं 5 असतं तर आपण इकडे वाढवलं असतं. म्हणून सामग्रीचा मध्यक काय आला, म्हणून सामग्रीचा मध्यक किती आलेला आहे 184 आंबे अंदाजे. हे ऍक्युरेट नसतं, अंदाजे किंमत असते. यानंतरचं उदाहरण बघा. मुंबई पुणे द्रुतगती मार्गाच्या वाहतुकीचे नियंत्रण करणाऱ्या पोलीस चौकीवर केलेल्या सर्वेक्षणात पुढील प्रमाणे निरीक्षणे आढळली. दिलेल्या नोंदीचे मध्यक काढा.
वाहनांची गती 60 ते 64, 65 ते 69, 70 ते 74, 75 ते 79 आणि वाहनांची संख्या आहे 10. 60 ते 64 ही जी गती आहे ती 10 वाहनाची आहे. 65 ते 69 ही 34 वाहनाची गती आहे. याप्रमाणे आपल्याला ही सारणी दिलेली आहे. यामध्ये पहिलं निरीक्षण केलं असता 60 ते 64 मध्ये गॅप आहे, 65 ते 69 परत मध्ये गॅप आहे, 70 ते 74 परत मध्ये गॅप आला. म्हणजे प्रत्येक पहिल्या वर्गाची वरची मर्यादा आणि दुसऱ्या वर्गाची खालची मर्यादा याच्यामध्ये गॅप आहे. म्हणजे हे वर्ग सलग स्वरूपात नाही. आणि जेव्हा सलग स्वरूपात नसतात त्यावेळेस आपल्याला 4 स्तंभ करावे लागतात. ते मी 4 स्तंभ केलेले आहेत. वर्ग सलग नाही त्याच्यामुळे सलग वर्गाचा एक वेगळा रकाना करायचा आणि त्याच्यानंतर त्याची वारंवारता बघून घ्यायची. तर सर्वप्रथम आपण हे वर्ग लिहूया. दिलेले वर्ग आहेत 60 ते 64. त्याच्यानंतर दुसरा वर्ग आहे 65 ते 69. तिसरा आहे 70 ते 74, 75 ते 79, 80 ते 84 आणि 85 ते 89 अशा प्रकारचे हे वर्ग आहेत. आता सलग वर्ग करण्यासाठी पहिल्या वर्गाची खालची मर्यादा आणि दुसऱ्या वर्गाची पहिल्या वर्गाची वरची मर्यादा आणि दुसऱ्या वर्गाची खालची मर्यादा याच्यामधला फरक घ्यायचा. समजा तो फरक किती आहे 65 वजा 64 म्हणजे किती 1 आहे. आणि 1 ला जे काही फरक येईल त्याला 2 ने भागायचं. या ठिकाणी 0.5 म्हणून ही वरची मर्यादा प्रत्येक वरची मर्यादा 0.5 न वाढवायची आणि खालची मर्यादा 0.5 न वजा करायची आणि अशा प्रकारे हे वर्ग सलग करून घ्यायचे. याच्यामधून 0.5 जर वजा केले तर 59.5, 0.5 वाढवले तर 64.5, यामध्ये सुद्धा 64.5 ते 69.5, 69.5 याच्यातून 0.5 काढले याच्यात वाढवायचे ते 74.5, त्यानंतर 74.5 ते याच्यात 0.5 वाढवायचे म्हणजे 79.5, 79.5 ते याच्यातून 0.5 कमी केले याच्यात वाढवायचे 84.5, याच्यातून 0.5 कमी केलं 84.5 ते याच्यामध्ये 0.5 मिळवायचे 89.5. याप्रमाणे हे वर्ग आता सलग झाले. वर्ग सलग आहेत 64.5, 64.5, 69.5, 69.5, 79.5, 79 म्हणजे सर्व सलग वर्ग झालेले आहेत. आता याची वारंवारता लिहूया. दिलेली वारंवारता सारणीमधून आहे 10, 34, 55, 85, 10 आणि 6. याची संचित वारंवारता तयार करायची. पेक्षा कमी 10 च्या वर एकही अंक नाही म्हणून 10, 10 आणि 34 याची बेरीज इथे लिहायची. 10 आणि 34 म्हणजे 44. परत याची बेरीज करा 5 आणि 4 9, 5 आणि 4 9 92. पुन्हा याची बेरीज इथे लिहायची 9 आणि 5 14, 8 आणि 16 17 1 18. त्याच्यानंतर 184 अधिक 10 म्हणजे 194 आणि 194 अधिक 6 म्हणजे 200. म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल ही जी काही वारंवारता आहे टोटल आहे 200. आता आपल्याला n/2 करायचं आहे. n/2 म्हणजे 200/2 म्हणजे 100. आता 100 हा प्राप्तांक कोणत्या वर्गामध्ये येतो ते बघा. 100 हा प्राप्तांक कोणत्या वर्गात येतो ते बघायचे आपण. या वर्गात नाही, या वर्गामध्ये येत नाही, या वर्गामध्ये येत नाही, या वर्गामध्ये. म्हणून आपला मध्यक वर्ग काय झाला हे डब्या 100 नाही, मध्यक वर्ग हा घेता येईल. आता आपल्याला या वर्गाबद्दल विचार नाही करायचा कारण याचा सरळ वर्ग करून घेतला. हा झाला आपला मध्यक वर्ग. म्हणून आपल्याला हा 100 अंक 100 हा प्राप्तांक 100 हा प्राप्तांक 74.5
ते 79.5 या वर्गात येतो, आणि म्हणून मध्यकीय वर्ग, मध्यक वर्ग काय झाला आपला मग बरोबर आहे 74.5 ते 79.5 हे आपल्याला मध्यक वर्ग कन्फर्म झालं। यामध्ये सगळ्या किमती काढू आपण। सर्वप्रथम L आहे मध्यक वर्गाची खालची मर्यादा 74.5, त्याच्यानंतर लागेल n/2 सूत्रामध्ये n/2 किती आहे 100, त्याच्यानंतर CF किती आहे CF आहे 99 संचित वारंवारता, त्याच्यानंतर CF च्या नंतर काय लागेल आपल्याला F किती आहे F आहे 85, F बरोबर 85 आणि नंतर मग H किती आहे वर्गांतर किती आहे 4। आता सूत्र लिहू। मध्यक बरोबर आहे L अधिक कंसामध्ये n/2 वजा CF भागिले F गुणिले H, या प्रकारे आपल्याला हे सूत्र लिहिता येतं। आता याच्या सगळ्या किमती ठेवूया। L बरोबर L किती 74.5 अधिक n/2 किती आहे आपलं 100 वजा CF किती आहे 99 छेद F किती 85 आणि गुणिले H किती आहे 4। त्यानंतर 74.5 अधिक 100 वजा 99 म्हणजे 1/85 गुणिले 4, 74.5 अधिक 4/85, 74.5 अधिक, आता ह्याला आपण 4 भागिले 85 करू, 4 ला 85 ने भागूया। अंदाजे किंमत याची काय येते 0.05 आणि मग आता टोटल बेरीज करा 74. हे 5 ला 5 हे परत 5 ला 5 हे झालं आपलं मध्यक। म्हणून आता शेवटी उत्तर लिहायचं, म्हणून नोंदीचा मध्यक बरोबर आहे, म्हणून नोंदीचे केलेले आहे ज्या नोंदी आहेत त्या नोंदीचे मध्यक बरोबर 74.55 वाहने, अशा प्रकारे आपल्याला उत्तर लिहिता येतं। ठीक आहे, यानंतरचा भाग आपण पुढच्या तासामध्ये बघूया।